जेवढा भगवंत अनंत आहे तेवढा अज्ञान सुद्धा कितीतरी पसरलेला असतं. आणि कधी कधी आपल्या दृष्टीने विचार केला, आपल्या दृष्टिकोनातून म्हणतोय बरं का, तर माया भगवंतापेक्षा श्रेष्ठ ठरते कधी कधी. कारण भगवंत एवढा व्यापक असून सुद्धा त्याचं पुसटसे सुद्धा जाणीव आपल्याला होऊन देत नाही, कल्पनाच येऊन देत नाही. आणि आलीच तरी त्याच्यावर सुद्धा झाकरण घालून टाकते. म्हणजे चांगदेवासारख्या माणसाला सुद्धा ती भुलवते, विश्वामित्रांसारख्यानं सुद्धा भुलवते, साधकाला साधना करताना सुद्धा अडचण निर्माण करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो ज्ञानी असो, गुणी असो, विद्वान असो, तपस्वी असो, त्या ठिकाणी कसं अडवायचं ते मायेला चांगलं जमतं. तो घरातच अडवते असं नाही, ते अध्यात्मात सुद्धा आपल्याला अडवते. आणि हा सगळ्यातनं सुटण्याचा मार्ग म्हणजे फक्त सेवा आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणून